काय करते ग? अरे बापरे, अगं गोड पोळी करते. आता कशाला करायली? भैया जेवला नाही ना ग. मी तर कुठे जेवले तुला पण खायची? नाही, उपाशीच ठेव. रात्रीचे 10 वाजलेत. कुठलीही पूर्वतयारी न करता ह्या पोराने सांगितलं मला त्याला गोड खायचं आहे, गोड खायची त्याला क्रेविंग खूप होत होती. मग काय, कुठलीही पूर्वतयारी नसताना, काहीही तयार नसताना माझ्याकडे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ होतं, 1 वाटी गूळ होता. मी ते कच्चंच सगळं मिक्स करून घेतलं, मिक्सरमध्ये काढलं. त्यातनं जायफळ वेलचीची पावडर छान मिक्स करून घ्यायचं. इथे आमचूर पावडर कशाला? आमचूर पावडर तुझ्या बाबाने टाकला होता का? विलायची पावडर टाकली खोळे. ऐकलत का पोळीचं? कोण टाकतं गोड पोळीमध्ये आमचूर पावडर? असो, वेळ नव्हता सगळं भाजत बसायला. मी आहे तसंच मिक्स केलं आणि हो बेसन पीठ थोडंसं भाजून घाला आणि ती पोळी जी आहे ती खूप छान खस्ता बनते. आणि माझ्याकडे पीठ वगैरे अगोदर 3 ते 4 पोळ्यांचं माझ्याकडे पीठ होतंच रेडी. मग पण तू नाही बोलली ना? नाही, तू मला जेवण केलंस ना तू? मी नाही जेवले. अगं मग मगाशी भात कोणी खाल्ला? एवढासा भात. मग किती किती पाहिजे? कशी वाटली तुम्हाला माझी शॉर्टकट आयडिया? तुम्ही असं ट्राय करू शकता. अचानक मुलांना क्रेविंग झालं की कुठं ते भाजत वगैरे बसायचं. कारण जेव्हा आपण पोळी छान भाजून घेतो ना, व्यवस्थित लालसर करून घेतो, तेव्हा त्याच्यामध्येच ते शेंगदाणे आणि तीळ खूप छान खरपूस होऊन जातं. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तिखट घाला, भरपूर लसणच्या पाकळ्या घाला, जिरे घाला. माझ्या जिरं संपलेलं, मीठ घाला आणि मिक्सरमधनं काढा. झाली ही आपली लसणची चटणी तयार. गोडासोबत काहीतरी तिखट हवंय म्हणून ही आपलं लसणची चटणी. शेंगदाण्याची चटणी खरंच खूप छान जाते, पण शेंगदाणे होते तेवढे ते मी आता पोळीसाठी वापरले. त्याच्यामुळे असो, तुम्हाला कशी वाटली माझी ही गोड पोळी आणि शेंगदाण्याची चटणी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छानशी कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.